एवढं ऊन लागते. दुसरे वेळेस थांबून पाणी प्यायचं. तिथं काय दिलं नव्हतं का प्यायला? कॅप घाल, ऊन लागते. घाल की बाळा. एवढं ऊन लागते तरी कॅप घालायला नको. एके दिवशी नव्हती नेली तर लगेच म्हटलं की मला खूप ऊन लागते. ए चल पटकन चल चल. आंब्याच्या झाडाखाली थांबून पाणी पितोय. बॉटलमधलं जेवढं पाणी येतं उरलेलं असतं ना तेवढं घरी रस्त्याने येताना तो पितो. दरवेळेस तसंच करतो. तहान लागती का नाही माहीत नाही. काय म्हणते ती कैरी. कच्च्या आंब्याला काय म्हणते बाळ? कच्च्या मँगोला काय म्हणते? कैरी. तुला आवडती रुद्रांश? कैरी आवडती तुला? चल 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 चल, गाड्या येत आहेत. चल पटकन. नको टाकून देऊ, राहू दे, घरी गेल्यावर टाकू. चल चल रे. 10 मिनटात, 10 पण नाही 5 मिनटात जिथं लागते ना घरी जायला तिथे मग असं खेळत 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 15 मिनटं लावायचे. एवढं ऊन पडले. कॅप तर नाही घातली. बॉटलमधलं पाणी पे, बॉटल खोल, पाणी टाकून दे. चल पटकन. दादा ओरडतील. दादा घरी ओरडतील. घरी आली ती. चल पटकन. ते लावून ठेव ते तू. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता त्याला स्कूलमधनं घेऊन आले आणि आत्ता मी ही रेसिपी आहे ही संध्याकाळची आहे. सो मी बनवत होते पोकळ्याची भाजी. सो मार्केटमधून म्हणजे हा व्हिडिओ आहे ना हा सोमवारचा म्हणजे रविवारी बाजार केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचा आहे. पण काय झालं की एडिट करायचा राहिला होता म्हणून आत्ता एडिट करते. सो आज पण शनिवारच आहे. तर काय केलं मी पोकळा आहे तो निवडून ठेवला. थोडा वेळ पाण्यात ठेवला म्हणजे काय होतं की कधी कधी माती वगैरे लागलेली असती ना तर 5 मिनटं पाण्यामध्ये ठेवला तर सगळी माती आहे ती पूर्ण निघून जाते. कोणती पण भाजी आहे आपल्याला वाटलं ना की त्याला त्याच्यामध्ये माती वगैरे हे मेथीची भाजी पालकाची भाजी कोणती पण भाजी असेल तर आपण 5 मिनटं पाण्यात ठेवली तर लगेच त्याची सगळी माती वगैरे निघून जाती आणि मग भाजी छान होती. तर त्याच्यासाठी स्वच्छ धुवायला 1-2 पाण्यात धुतली तर लगेच निघती. त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी हिरवी मिरची आणि लसूण थोडासा जास्त घ्यायचा आहे. या भाजीला वरतून पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही. आणि हे आपण मिक्सरला लावलं तरी पण चालतं आहे. पण मी मिक्सरला नव्हतं लावलं. डायरेक्ट लसूण आहे तो चमच्याने बारीक करून घेतला म्हणजे फक्त प्रेस करून घेतला आणि हिरवी मिरची आहे ती बारीक बारीक तुकडे केले. आणि भाजी बघू शकता आता एकदम मस्त धुवून घेतलेली आहे. स्वतः हिरवी मिरची आणि लसूण आहे तो छान तेलामध्ये परतून घेतला आहे. आणि आत्ता टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये भाजी. आता भाजी ही टाकताना भरपूर जरी दिसत असली ना तरी परतल्याच्या नंतर खूप म्हणजे खूप कमी होती. त्या अर्धीच्या अर्धीच होती. आणि ही भाजी ना निवडून घेतल्याच्या नंतर कट करायची नाही गरज आहे. जशी आपण बाकीच्या भाज्या कट करतो ना तशी फक्त ही निवडून घ्यायची धुवून घ्यायची आणि लगेच आपण फोडणीमध्ये टाकू शकतो. आता ही भाजी शक्यतो म्हणजे हिरव्या मिरचीची चांगली लागती. लाल तिखट वगैरे वापरलं तर नाही चांगली लागत आहे. त्याच्यामुळे फक्त लसूण आणि हिरवी मिरची आणि मीठ म्हटलं ना तर इतकं कमी मीठ टाकायचं आहे जे की आपण दुसऱ्या भाजीला जेवढं टाकतो ना त्याच्यापेक्षा अर्धच मीठ ह्या भाजीला टाकायचं आहे. ह्या भाजीला खूप कमी मीठ लागतं. नाहीतर थोडं जरी जास्त पडलं तर खरड लागते. त्याच्यामुळे जेवढं कमी होईल तेवढं मीठ टाकायचं. वाटलं जर आपल्याला खाताना वाटलं ना की एकदम कमी आहे तर आपण थोडंसं टाकू शकतो. पण अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि आता बघू शकता माझा मोबाईलचा स्टँड आहे तो खराब झाला आहे त्यामुळं मी एका हातात मोबाईल घेते. त्याच्यामुळं पण अशात ना व्हिडिओ नाही काढणं झाले. हे व्हिडिओ आहेत माझे अगोदरचेच आहेत 8 दिवसाच्या अगोदरचेच. सो बघू शकता तेलामध्ये त्याला छान परतून घ्यायचं आहे. आणि ह्या भाजीत म्हणजे मी अगोदर भिजवायला ठेवली होती ना भाजी त्याच्यामुळे वरतून पाणी घालायची गरज नाही. आणि बघू शकता ह्या भाजीचं पूर्ण असं पिंक कलरचं पाणी झालं म्हणजे भाजीचं आहे पिंक कलरची पोकळा. सो आता तेलामध्ये ह्याला छान परतून घेतलं. जेवढं आपण तेलामध्ये छान परतू ना तेवढी लवकर शिजती आणि खायला छान लागते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायची गरजच नाही. तर बघू शकता आता मी छान परतून घेते आणि छान लगेच आपण फोडणी टाकतो ना लगेच झाकण नाही घालायचं. अशी एकदम पूर्ण बारीक होऊ द्यायची तेलात परतून आणि मग नंतर ह्याला झाकण घालून ठेवायचं. आता झाकण घालताना पण एकदम आपल्याला कमी गॅस ठेवायचा म्हणजे मीडियम किंवा एकदम कमी गॅस ठेवायचा कारण की आपण ह्याच्यामध्ये पाणी पण नाही घालत आहे. आणि भाजी शिजायला म्हणजे जास्त ठेवला तर करपू शकते. त्याच्यामुळं आपल्याला फक्त
फक्त 2 ते 3 मिनटंच कमी गॅसवरती ह्याला झाकण घालून ठेवायचे. परत एकदा छान परतून घ्यायचे आणि आपल्याला वाटलं की अजून भाजी शिजती आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, तर अजून एकदा परतून आपण अजून 1-2 मिनटं गॅसवरती ठेवू शकतो. जास्त वेळ अजिबात नाही लागत आहे, लवकर भाजी शिजती आणि खायला पण इतकी टेस्टी लागते. तर बघू शकता आत्ता भाजी झालेली आहे. थोडंसं पाणी होतं, त्यामुळे मी अजून 1-1.5 मिनटं कमी गॅसवरती ठेवते. आणि इकडं आपलं पीठ छान भिजलेलं आहे. तर आता लगेच चपात्या पण लाटून घेते. एके साईडला वरण भात पण झालेला आहे. सो बघू शकता चपाती आहे ना, कधी पण चपाती भाजताना आत्ताही भाजते, ह्याला तेल लावून घेतलं की जी आपली म्हणजे अगोदरची चपाती भाजलेली आहे ती चपाती ह्याच्यावरती टाकायची. पूर्ण ह्याला टॅप टॅप करून बघू शकता व्हिडिओमध्ये, तसं अगदी 1 ते अर्धा मिनटामध्ये आपली चपाती भाजून रेडी. जास्त करपत पण नाही आहे आणि ही थोडीशी करपली कारण की माझ्या एका हातामध्ये मोबाईल होता आणि दुसरी चपाती घ्यायला मला थोडासा वेळ लागला, त्याच्यामुळे थोडीशी टाकली. नाहीतर एवढ्या पण चपात्या माझ्याकडनं अजिबात नाहीत करपत एकदम. आणि सगळ्या साईडनं एकदम छान मस्त भाजत आहेत. आत्ता झालं त्या आता सगळं आपला स्वयंपाक पण झालेला आहे. सो आत्ता कलिंगड आणलं होतं तर ते पण म्हटलं हां तुझी कोणती चपाती. सो कलिंगड आहे ते पण कट करून घेतले. मोबाईलमध्ये असं जास्त रेड कलर नाही दिसत आहे, पण ह्याच्यापेक्षा रेड कलर छान होता कारण की संध्याकाळी कट करत होते मी. हा स्वयंपाक आहे संध्याकाळचा. आणि बघू शकता भाजी एवढी म्हणजे पूर्ण ह्यातलं पाणी आहे, पूर्ण पाणी निघून द्यायचं आहे. आणि मग बाजार म्हटलं की आपण काय काय आणतो हे सगळं आहे ते कट करून घेतलं. आणि ताट आहे झालेलं मस्त. बघू शकता सकाळची भाजी होती पालकाची, ती पण बनवलेली आहे. आणि आत्ता एवढ्या ह्या 2 भाज्या आहेत, एवढं सॅलड आहे, तरी पण आता डबल ह्यानी चटणी घ्यायला लावली. रुद्राजला चटणी खूप आवडते त्यामुळे थोडीशी घेतली. सो व्हिडिओ आवडला